अभी व्लॉग बनेगा अभी दाढी मोठी नाही बोले. जय महाकाल भावनो आज आपण माहिती कुठं आलेलो आहे. डायरेक्ट लाकडाच्या कंपनीमध्ये. म्हणजे इथं विषय असा आहे भावांनो का लाकडापासून हर एक पदार्थ बनवला जातो. खुर्ची बनती, टेबल बनती, सायकल बनती, त्यानंतर घर सुद्धा बनवलेलं आहे यांनी. म्हणजे विचार करा का लाकडापासून काय काय तयार करू शकताय नाही का. म्हणूनच जुन्या काळातले लोक आहे ना भावांनो लाकडाचं घर बनवायचे, जेणेकरून गरम पण नव्हतं जास्त नाही का. ढाब्याचं घर वगैरे बनवत होते. तर फायनली भावांनो तिथं आल्यानंतर आपल्या सर्वात पहिले आज काम लागलं फायर एक्सटिंग्विशर चेकिंग अँड सर्व्हिसिंग नाही का. म्हणजे जे काही फायर एक्सटिंग्विशर होते आपल्याला सगळ्याचा मेंटेनन्स वगैरे करायचा होता. सगळा काही जो मेंटेनन्स होता तो अनिकेतनी करून घेतला. त्याच्यात तुमच्या भावाला काम लागलं. असं काम लागलं का आपल्याला होतं तिथं फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग. आणि थोडा वेळ होता तर गाडीत बसलो, त्याच्यात आले सर म्हटले चल म्हणे लवकरात लवकर आता ट्रेनिंगला सुरुवात कर. म्हटलो ठीक आहे सर. आणि फायनली तुमच्या भावानी लवकरात लवकर सगळ्यांना जे काही फायर एक्सटिंग्विशरची माहिती वगैरे होती ती सांगितली. आणि त्यानंतर आपण मस्त आग वगैरे लावली. आग लावल्यानंतर काय जो 45 लिटरचा वॉटर टाईप सिलेंडर होता तो त्यांना ऑपरेट करायला शिकवलं. ऑपरेट करून वगैरे झाल्यानंतर आग वगैरे विझवली आपण. मग त्या सरांना म्हटलो का सर लगेच रिफिलिंग करून देतो नाही का सिलेंडर. मग तिथल्या तिथंच आपण सिलेंडर रिफिलिंग करून दिला. आणि अनिकेतला म्हटलं चला आता लवकरात लवकर निघू आपण आपल्या घरच्या प्रवासाला. कारण खूप जाम झालेलं होतं नाही का भावांनो. दिवसभर काम वगैरे एवढं करायचं म्हटलं काय वाटतं भावांनो, बरोबर आहे का नाही. चला भावांनो मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तुमच्यासाठी सपोर्ट करा.